नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेचे पैसे आले नाहीत, काय करावे? मित्रांनो, भरपूर असे लाभार्थ्यांचं घरकुल मंजूर झालेलं आहे, मंजूर यादीमध्ये नाव आलेलं आहे, परंतु त्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयांचा हप्ता आतापर्यंत जमा झालेला नाही किंवा ज्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 15,000 रुपयांचा हप्ता जमा झालेला आहे, अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित दुसरा हप्ता जमा झालेला नाही। या संदर्भात आपण काय केलं पाहिजे याबद्दलची माहिती व्यवस्थित समजून घ्या। जर तुमचं घरकुल सँक्शन झालेलं असेल, आतापर्यंत तुमच्या नावाच्या समोर 0 रुपये दाखवत असेल तर काळजी करू नका। घरकुल योजनेचा दुसरा टप्पा जो आहे तो अजून वितरित केला गेला नाही। राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये पहिला हप्ता येऊ शकतो किंवा या महिन्याच्या आता पुढील आठवड्यापासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात किंवा ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 15,000 रुपयांचा पूर्वी हप्ता आलेला आहे, उर्वरित 75,000 रुपयांचा हप्ता म्हणजे दुसरा हप्ता जर आलेला नसेल, तुमचं घरकुलचं या ठिकाणी जिओ टॅगिंग झालेलं असेल तर येणाऱ्या पुढील आठवड्यापासून हे पैसे वितरित होण्यासाठी सुरू होणार आहेत। येणाऱ्या काही दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये कन्फर्म पैसे जमा होतील, काळजी करू नका। जर तुमच्या खात्यामध्ये घरकुल मंजूर होऊन जर तुमच्या बँकेच्या अभावी जर तुमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नसतील तर तुमच्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह करून घ्या। जर तुमचं खातं बंद पडलेलं असेल तर त्या खात्याला केवायसी करून घ्या, कन्फर्म तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील, काळजी करू नका। ही एक महत्त्वपूर्ण माहिती आहे, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अचूक व्हिडिओसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।